कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली। या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले। यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी 2024-25 या वर्षातील बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला। बँकेची चांगली प्रगती झाली असून नेट NPA 0% आणि ढोबळ नफा 245 कोटी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं। बँकेला विविध पुरस्कार मिळाले असून पतपुरवठा आणि विविध शासकीय योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अनेकांनी प्रशस्तीपत्र दिली आहेत। शेतकऱ्यांना बिनव्याजी 5 लाखांपर्यंत कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे। अनिष्ट तफावत रक्कमेचे बिनव्याजी 15 वर्ष मुदतीचे हप्ते बांधणी करून संस्थांना मदत करण्यात आली आहे। AI टेक्नॉलॉजीसाठी 1 कोटींचा फंड उभारण्यात आलाय। शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार असून 40 ते 50% अनुदान प्राप्त होणार आहे। जातीवंत म्हैस खरेदीसाठी बँक कर्ज देऊन शेवटच्या हप्त्यानंतर 10,000ची सवलत देणार आहे। 100% कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना बँकेकडून स्वर्गीय PN पाटील पीक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 1% व्याज रिबेट देण्यात येणार आहे, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली। देशांतर्गत आणि देशाबाहेर शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना 8% दरानं 30 लाखांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय बँकेनं घेतलाय। संस्था सक्षमीकरणासाठी पॅक्स ॲज मॅक्स योजना, लाडका सचिव योजना, वयोवृद्ध पेन्शन धारकांना 5 लाखांपर्यंत आधार पेन्शन कर्ज योजना, नोकरदारांना 25 लाखांपर्यंत गृहकर्ज योजना, स्थावर तारण कर्ज योजना, बचत गट आणि महिला सबलीकरणासाठी दीनदयाळ अंत्योदय सारख्या विविध योजना, लाडक्या बहिणीसाठी ताराराणी महिला सक्षमीकरण योजना राबवण्यात येणार आहे। संस्था संगणकीकरणासाठी प्रति संस्था 3,91,000 मंजूर करण्यात आले असून याद्वारे 1751 संस्था संगणकीकृत केल्या जाणार आहेत। जास्तीत जास्त QR कोड उद्दिष्ट पूर्तता करणाऱ्या सचिवांना अनुक्रमे 20,000, 15,000 आणि 10,000 प्रोत्साहन भेट देण्यात येणार आहे। CMA सेल विभागामार्फत साखर कारखाने, सूत गिरण्या, खरेदी विक्री आणि प्रक्रियांसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे। शिवाय कॉर्पोरेट क्षेत्रातील हॉस्पिटल, हॉटेल्स, औद्योगिक कंपन्या, बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे। चालू आर्थिक वर्षाकरता बँकेनं 13,000 कोटीच्या ठेवी, 10,000 कोटींचं कर्ज वाटप, 5,000 कोटीची गुंतवणूक, नेट NPA 0%, 325 कोटीचा ढोबळ नफा आणि 15% CRAR अशी उद्दिष्ट ठेवली आहेत। बँकेचा उद्देश हा फक्त नफ्यावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या, महिला बचत गटांच्या आणि युवकांच्या सर्वांगीण विकासावर आहे। बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वांचं सहकार्य आणि पाठबळ मिळावं अशी अपेक्षा अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली। आपल्याला माहिती आहे की 2015 साली आपण या बँकेची थोडा आपण आमच्या हातामध्ये दिली। त्यावेळेला वसूल भाग भांडवल होतं 147 कोटी, आज ते 307 कोटी आहे। निधी 31 कोटी होत्या, आज त्या निधी 874 कोटी आहे। ठेवी 2,890 कोटी होत्या, आज 10,735 कोटी ठेवी आहे। बाहेरील कर्जे 67 कोटी होती, ती आज 1,120 कोटी आहे। गुंतवणूक 162 कोटी होती, ती आज 4,788 कोटी आहे। कर्जे बाहेरील 2,167 कोटी होती, म्हणजे आपल्या बँकेने दिलेली, ती आज 7,423 कोटी आहे। खेळते भांडवल 3,955 कोटी होतं, आज 13,346 कोटी आहे। CRAR त्यावेळेला 60% होता, आज 15.25% आहे। आणि नेट NPA त्यावेळेला 61.61 होता, आज तो 0% आहे। ढोबळ NPA नफ्यात एकूण 191 शाखा, म्हणजे सर्व शाखा नफ्यात आहेत। प्रति शाखा व्यवसाय 26 कोटी होता, तो आता 85 कोटी आहे। प्रति कर्मचारी व्यवसाय 2.76 कोटी होता, तो 16 कोटी आहे। आणि ढोबळ नफा त्यावेळेला 103 कोटी संचित तोटा होता, आज 245 कोटी रुपये नफा झालेला आहे।
2025-26 31 मार्च 26 अखेर बँक कोणत्या उद्दिष्टापर्यंत जाणार आहे? ठेवी आम्ही 13,000 कोटी करणार आहोत, कर्ज वाटप 10,000 कोटी करणार आहोत, गुंतवणूक 5,000 कोटी करणार आहोत, नेट एनपीए 0% आणि ढोबळ डबा 325 कोटी रुपये मिळवायचा आता संकल्प बँकेच्या संचालक मंडळाने केलेला आहे. दरम्यान 162 कोटी कर्ज स्वीकारून दौलत सहकारी साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड कंपनीनं चालवायला घेतलाय. मात्र यामधील कर्ज मुदतीत न भरल्यानं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढली आहे. अथर्व इंटरट्रेड कंपनीनं मालमत्ता विक्रीपूर्वी कर्ज रक्कम न भरल्यास केडीसीसी बँक कर्ज भरेल अशी ग्वाही अध्यक्ष मुश्रीफ यांनी दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील यांना यावेळी दिली. सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व विषयांसह राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावं असे 2 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी अनेक सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अध्यक्ष आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे यांनी समर्पक उत्तरं देऊन त्यांचं समाधान केलं. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, स्मिता गवळी, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, भैया माने यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.